न्यायालयामध्ये केस दाखल झाल्यानंतर प्रतिवादी किंवा विरुद्ध पक्षाला समन्स बजावण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ही एक प्रकार आहे, तो प्रकार म्हणजे दस्ती समन्स. हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ जर आवडल्यास या व्हिडिओला जरूर शेअर करा. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 5 रूल 9 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या व्यक्तीने दावा किंवा केस दाखल केलेली आहे ती व्यक्ती आपल्या विरुद्ध पार्टीला म्हणजेच प्रतिवादीला किंवा सामनेवालाला नोटीस किंवा समन्स बजावणीसाठी ते समन्स हाती घेऊ शकते. वादी हे स्वतः प्रतिवादीला व्यक्तिशः समन्स सुद्धा बजावू शकतात. जर प्रतिवादीने ते समन्स घेण्यास नकार दिल्यास न्यायालय पुन्हा न्यायालयाच्या बेलिफांमार्फत किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे समन्स काढू शकते. कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला व कोर्ट कचेरी या फेसबुक पेज